नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवते सुकट. तर आता इथे मी भरपूर अशी सुकट घेतलेली आहे आणि बारीक अशी सुकट घेतली. बारीक सुकट ना चवीला खूप छान लागते. आता सुकट सगळ्यात अगोदर तर 2-3 वेळा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यावी, कारण सुकटीमध्ये ना बारीक बारीक खडे खूप असतात. चाळून घेतल्यानंतर व्यवस्थित नीट करून घ्यावी, कारण मग खाताना एखादा जरी खडा आपल्या दाताखाली आला तर आपल्याला अगदी जेवण नकोसं वाटतं. त्यासाठी सुकट बनवताना तरी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण सुकटमध्ये बारीक बारीक खूप खडे असतात. त्यासाठी स्वच्छ चाळून नीट करून त्याच्यानंतर मी इथं सुकट भाजायला घेतले. आणि सुकट भाजताना सुद्धा खूप जास्त करपवायची नाही, अगदी चटचट करायला लागली आणि मस्त असा खमंग वास यायला लागला की गॅस बंद करून सुकट भाजणं बंद करावं, कारण खूप जास्त सुकट भाजली तर कडवट पण लागते आणि त्याची चव पण बदलते. त्यासाठी आणि नेहमी शक्यतो सुकट जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ती भाजूनच घ्यावी. तर सुकट बघू शकता, इथं रंग बदलला आहे, सुकट छान भाजून झाले, मस्त घमघमाट सुटला आहे. आता एका वाडग्यामध्ये काढलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता भरपूर पाणी घालते मी आणि सुकट भिजाय घालते ह्याच्यामध्ये, कारण आता बघा कुरकुरीत सुकट झालेली आहे आणि मी जर ह्याला सुकट धुवायला घेतली तर ती पूर्ण भुगा होऊन जाईल त्याच्यासाठी मी इथं 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी काढून आणि अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. खूप जास्त पाण्याने पण सुकट नाही धुवायची, कारण मग त्याची चव सगळी निघून गेल्यानंतर मग खाणार काय असं होतं. त्याच्यासाठी 2च पाण्याने मी सुकट धुवून घेणार आहे. तर तेल गरम झाले, मस्त 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचल्या आणि मस्त असा चरचरीत लसणाचा खमंग फोडणी दिली. आता त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. सुकट म्हटलं की थोडा कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त होतो आणि मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालूनच इथं सुकट बनवणार आहे. तर बघू शकता इथं कांदा चांगला आता भाजायला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे. आता हे टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करते. आता ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालते, म्हणजे संपूर्ण सुकटीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आत्ताच इथे घालते. आता हे चांगलं मिक्स करून घेते. मीठ आत्ता घातलं कारण कांदा आणि टोमॅटो छान असं शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी. आता झाकण घालते आणि 5 मिनटं मी ह्याला छान अशी वाफ काढते बारीक गॅसवरती. त्याच्यामुळे टोमॅटो चांगला मऊ होईल. बघू शकता एकदा 5-6 मिनटानंतर मस्त कांदा आणि टोमॅटो छान शिजले गेलेले आहे आणि तेल मस्त सुटलेलं आहे. त्याच्यावरूनच हा आपला मसाला चांगला तयार झाला आहे. आता 1 चमचा भरून मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. मीठ तर मी अगोदरच घातलं होतं. आता हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घेते. बराच वेळा काय होतं, त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही सुकटची ही भाजी नक्की करून बघू शकता. मसाला चांगला तयार झाला आहे. आता स्वच्छ धुवून ठेवलेली सुकट मी ह्याच्यामध्ये घालून घेते. त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीरनं सुकटला खूप मस्त चव येते. आता ही सर्व सुकट मी छान अशी मिक्स करून घेते. आता सुकट ना तुम्हाला तर थोडीशी पातळ करायची असेल ना तर ती सुद्धा सुकट खूप मस्त लागते. तर तुम्ही इथं पाणी घालू शकता. मला छान सुकी सुकट बनवायची आहे डाळीसोबत खाण्यासाठी, तर इथं मी पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. त्याचसोबत टोमॅटो आणि कांदा वापरले, त्याला तर पाणी सुटतंच. त्याने वाफेवरती अशी सुकट मी छान अशी मोकळी मोकळी शिजवून घेणार आहे. तर सुकटमध्ये पाण्याचा शिंतोडा घातला आहे, छान मिक्स करून घेतलं आहे. आता बारीक गॅसवरती ही सुकट मी शिजवून घेते. एक 6 ते 7 मिनटानंतर बघू शकता इथं मस्त अशी सुकटची भाजी तयार झालेली आहे आणि छान मस्त मोकळी मोकळी सुकट तयार झालेली आहे. इथं आपण रश्श्याची सुकटसुद्धा बनवू शकतो, फक्त थोडंसं पाणी जास्त घालायचं आणि छान सुकट शिजवून घ्यायची. तर बघा इथं किती मस्त मोकळी मोकळी सुकट तयार झाली आणि किती कमी साहित्यामध्ये. खायला पण चविष्ट, करायला पण अजिबात ताप नको, अगदी 10 मिनटामध्ये तयार. मस्त इथं सुकट गरमागरम सुकट तयार झाले आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर चला मग ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग चपाती भातासोबत खायला घ्या. रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा.